See here in the exercises, the instruction is, what is the instruction? Find out the subordinate clause and name it. This is the instruction. In the last lecture you have given the example number, I think 4. The fourth example, what was the example? It was evening when they met us. See here, it was evening when they met us. This sentence is given. We have to find out subordinate clause and we have to name it. Correct? Okay. This is fourth example. We have already discussed the last 3 examples. Now it was evening. This is main clause, right? Subject and finite verb is given here. This is the first part of the sentence, and in the first part, this part is the main clause, correct? In the second part, look here, where is the second part? When they met us. Here this part is the subordinate clause because when is given and it is a conjunction of this subordinate clause. Then subject is there, then finite verb is there, right? Okay, in the first part, in the first clause there is simple past, in the second there is also simple past. Okay, now the point is that we have to find out the subordinate clause. Where is the subordinate clause? The answer, subordinate clause. Where is the subordinate clause? When they met us. This is subordinate clause, right? Okay. And what is the type? What is the type? Okay. We have given you the list, and when is given in adverb clause of time, correct? Right? But we have to remember that if there is time, if there is time and then when, that time it is adjective clause. ज्यावेळेस टाइम आला असेल आणि टाइमच्या पुढे जर when आलं तर ते आहे adjective clause. कसं होतंय ते डिस्कस करणार आहेत आपण. जर प्लेस आला आणि प्लेसच्या पुढे जर where आलं तरी तो adjective clause आहे. why आला आणि why च्या पुढे जर reason आला आणि reason च्या पुढे जर why आलं, सुरुवातीला काय शब्द यायला पाहिजे? reason, आणि reason च्या नंतर जर why आलं तरी तो adjective clause आहे. manner आणि manner च्या पुढे how जर आलं तरी तो कोण आहे? adjective clause आहे. कशा पद्धतीने बघूया. शब्द कसा यायला पाहिजे? टाइम दर्शवणारा शब्द आणि त्याच्यानंतर जर when आलं तर तो आहे adjective clause. हे कंजक्शन तुम्ही कुठे घेतले? हे adverb clause of time मध्ये घेतलंय, हे adverb clause of place मध्ये घेतलंय, हे noun clause मध्ये घेतलंय का why? आणि how हे कुठे घेतलंय? noun clause मध्येच घेतलंय, बरोबर आहे? ओके. पण या कंजक्शनच्या अगोदर जर असे शब्द आले टाइम, प्लेस, रिझन किंवा मॅनर तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज होत असतो. काय होतो? ऍडजेक्टिव्ह क्लॉज होतो. पहा इकडे, इट वॉज इव्हनिंग. इव्हनिंग काय आहे? टाइम आहे. दिस इज टाइम.
ओके, इव्हिनिंग इंडिकेट्स टाइम, टाइम दर्शवतो हा शब्द है ना. इट वॉज इव्हिनिंग. मग आता हा टाइम दर्शवतो शब्द इव्हिनिंग हा ऑलरेडी कोण आहे? नाउन आहे. इव्हिनिंग हे नाउन आहे का? इव्हिनिंग हे नाउन आहे आणि हा जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग त्या इव्हिनिंगच्या बाबतीत सांगतोय जास्तीची माहिती. काय सांगतोय? इव्हिनिंग. इव्हिनिंग कोणती इव्हिनिंग? जेव्हा ते आम्हाला भेटले ती इव्हिनिंग. म्हणजे या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा पार्ट ह्या इव्हिनिंग विषयी जास्तीची माहिती देतोय, क्रियापदाविषयी देत नाही. तो पुढचा पार्ट सबऑर्डिनेट क्लॉज नाउन विषयी माहिती देतोय, क्रियापदाविषयी माहिती तर देत नाही. क्रियापदाविषयी जर माहिती दिली असती तर त्याला आपण ऍडवर्ब क्लॉज म्हणलो असतो. एक एक्झाम्पल पाहूया जे आपण घेतलं होतं. फॉर एक्झाम्पल, ही मीट्स मी व्हेन ही कम्स टू लातूर. ठीक आहे. ही मीट्स मी, तो मला भेटतो जेव्हा तो लातूरला येतो. याच्यामध्ये हा सबऑर्डिनेट क्लॉज, कंजक्शन व्हेन, बरोबर. हा सबऑर्डिनेट क्लॉज काय काम करतोय बघा. ही मीट्स मी, तो मला भेटतो. केव्हा भेटतो? जेव्हा तो लातूरला येतो तेव्हा भेटतो. भेटण्याची क्रिया कधी होते? जेव्हा तो लातूरला येतो तेव्हा होते भेटण्याची क्रिया. म्हणजे हा आहे ऍडवर्ब क्लॉज. का तर हा कुणाविषयी माहिती देतोय? मीट्स या वर्ब विषयी माहिती देतोय, म्हणून तो ऍडवर्ब क्लॉज आहे. करेक्ट. पण इथं काय झालंय? इथं हा जो क्लॉज आहे तो क्लॉज या इव्हिनिंग विषयी माहिती देतोय आणि इव्हिनिंग हे नाउन आहे, वर्ब नाही. मग इव्हिनिंग हे नाउन असल्यामुळं हा सबऑर्डिनेट क्लॉज नाउन विषयी माहिती देतोय, म्हणून तो आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कंपेअर करा दोन्ही मध्ये तुम्ही. इट वॉज इव्हिनिंग, ती इव्हिनिंग होती. तो इव्हिनिंगचा टाइम होता. इव्हिनिंग होती. कशी इव्हिनिंग होती? ज्यावेळेस ते आम्हाला भेटले. इट वॉज इव्हिनिंग व्हेन दे मेट अस. असं जर टायमिंग जर आला तर सहज काय गृहीत धरायचं? दिस इज ऍडजेक्टिव्ह क्लॉज. दुसरं एक्झाम्पल देतो आणखी, तुम्हाला ना समजेल. See here, next example. Next example, this is the place. This is the place where we have met first time. Look here, this is the place. हे ते ठिकाण आहे. आता ठिकाणाविषयी पुढचा भाग माहिती देतोय की कोणतं ठिकाण आहे? की ज्या ठिकाणी आपण पहिल्या सुरू भेटलो ते ठिकाण. दिस इज द प्लेस. बघा याच्यामध्ये हा प्लेस शब्द आलाय आणि प्लेस शब्दाच्या पुढे काय झालंय? वेअर आलंय. पुढे सबऑर्डिनेट क्लॉज आलाय आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज काय करतोय? प्लेस विषयी माहिती देतोय की दिस इज द प्लेस. हे ते ठिकाण आहे. कोणतं ठिकाण आहे? ज्या ठिकाणी आपण सुरुवातीला भेटलेलो आहोत ते ठिकाण. म्हणजे इथं हा सबऑर्डिनेट क्लॉज कोणाविषयी माहिती देणार? प्लेस विषयी माहिती देतोय. त्यामुळं हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आले का लक्षात? काही आणखीन अडचण आहे बघा.
दिस इज द प्लेस. हे ते ठिकाण आहे. हे ते ठिकाण आहे. द प्लेस म्हणलंय म्हणजे ते निश्चित असलेलं ते ठिकाण आहे. आणि ठिकाणाविषयी पुढचा भाग जास्तीची माहिती देतोय की ज्या ठिकाणी वी हॅव मेट फर्स्ट टाइम, आपण पहिल्या वेळेला इथं भेटलो ते हे ठिकाण आहे. म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज प्लेस विषयी माहिती देतोय. आणि प्लेस हे कोण आहे? नाउन आहे. नाउन विषयी माहिती द्यायला सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणून तो आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. राईट? हे आले लक्षात? नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. I don't know the manner how we welcome them. Full stop. Look here. इकडे लक्ष द्या. नंतर लिहा. I don't know the manner. मला मॅनर माहिती नाही. मला मॅनर माहिती नाही. मॅनर म्हणजे पद्धत आहे ना. मला पद्धत माहिती नाही. हाऊ वी वेलकम देम, आपण त्यांचं कसं स्वागत करतो ही पद्धत मला माहिती नाही. मॅनर मला माहिती नाही. कोणतं मॅनर? मॅनर मला माहिती नाही, पण कोणतं मॅनर मला माहिती नाही. मला कोणती पद्धत माहिती नाही. आपण कसं त्यांचं वेलकम करतो हे मला माहिती नाही. हा सबऑर्डिनेट क्लॉज काय करतोय? ह्या मॅनर विषयी माहिती देतोय. कोणाविषयी? मॅनर विषयी माहिती देतोय. आणि मॅनर हे नाउन आहे, त्यामुळं तो सबऑर्डिनेट क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. याले लक्षात, हे लक्षात ठेवायचं. वेनच्या अगोदर जर टाइम आला तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. वेअरच्या अगोदर जर प्लेस शब्द आला तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. बरोबर आहे? हाऊच्या अगोदर जर मॅनर शब्द आला तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणखीन एक्झाम्पल घेऊया आपण रिझनचं. बरोबर? We don't know the reason why she was absent. Full stop. सांगा कुठे आहे सबऑर्डिनेट क्लॉज याच्या मधला? कुठे आहे? Why she was absent. This is subordinate clause. Okay. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज इथं काय करतोय? नाउन क्लॉज आहे का? वाय दिसायला येतं नाही. नाउन क्लॉज हा. नाउन क्लॉज जर असायला पाहिजे तर नाउन क्लॉज हा कुणाचा तरी सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट असतो. इथं रिझन हे नाउन आहे. रिझन हे काय? हे नाउन आहे. ओके. इथं काही प्रोनाउन प्रिपोजिशन नाही, इन्फिनिटिव्ह नाही या जागेवर, जेरंड नाही म्हणजे पार्टिसिपल नाही इथं, है ना, कॉम्प्लिमेंट पण नाही. हा काय करतोय? सबऑर्डिनेट क्लॉज. हा सबऑर्डिनेट क्लॉज माहिती देतोय ह्या रिझन विषयी. वी डोंट नो द रिझन, आम्हाला रिझन माहिती नाही. रिझन कोणतं? रिझन ती का ऍब्सेंट होती हे रिझन आम्हाला माहित नाही. राईट? म्हणजे अशा पद्धतीनं हा सबऑर्डिनेट क्लॉज नाउन विषयी माहिती देतोय, म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. याची उत्तर तयार करता? यस. See here, this example is given from your English textbook. The example is, he opened his bag
त्यानं त्याची बॅग उघडली. त्यानं त्याची बॅग उघडली. अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे असा आपला पाठ आहे, त्याच्यामधलं आहे दुसरंच वाक्य आहे. त्यानं म्हणजे कोण, त्या ॲस्ट्रोलॉजरनं त्याची बॅग उघडली. विच म्हणजे जी बॅग कन्सिस्टेड म्हणजे चा समावेश होता, त्या बॅगेमध्ये समावेश होता. कशाचा होता? अ डझन म्हणजे 10-12 आहे ना. कावरी शेल्स, कावरी म्हणजे कवड्या, सेल्स म्हणजे शिंपले, कवड्या शिंपले आहे ना. तो ॲस्ट्रोलॉजर होता म्हणजे भविष्यवेता होता, त्याच्याकडे ह्या गोष्टी होत्या. He opened his bag here. This is main clause. He opened his bag, right? The remain part is a subordinate clause, and in this subordinate clause, which is a conjunction, okay, consisted is a finite verb. Here open is also finite verb, simple past, right? This subordinate clause provide more information about noun his bag. हे सबऑर्डिनेट क्लॉज कुणाविषयी माहिती देत आहे? हिज बॅग, त्याच्या बॅग विषयी माहिती देत. त्याची बॅग, ज्या बॅगेमध्ये समावेश होता कशाचा? कावरी शेल्सचा समावेश होता. तुम्हाला हे सांगायचंय का हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. फायनल, दिस इज ऍडजेक्टिव्ह क्लॉज. युअर आन्सर, सबऑर्डिनेट क्लॉज इज which consisted of a dozen cowrie shells. Okay, what is the type? This is adjective clause because this is adjective clause. का है सबऑर्डिनेट क्लॉज? का ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे? तो माहिती देतोय कोणाविषयी? हिज बॅग विषयी. आणि हिज बॅग हे नाउन आहे. नाउन विषयी जर माहिती देणारा क्लॉज असेल तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. नाम व सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो, तसं नाम व सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या क्लॉजला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. करेक्ट? राईट डाऊन. See here, the example is given to you. This example is from your English textbook. Look here. People were attracted to him. This is the first part. Correct? People were attracted to him. लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. बरोबर? People were attracted to him. लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. मराठी अर्थ समजून घ्या फक्त. As, जसं लोक आकर्षित व्हायचे त्याच्याकडे, जसं bees are attracted to cosmos. जसं bees म्हणजे मधमाशा मधाकडे आकर्षित होतात ना, त्यांचं जे घर आहे त्याच्याकडे आकर्षित होतात, तशा पद्धतीनं लोक त्या ॲस्ट्रोलॉजरकडे आकर्षित व्हायचे. बरोबर? बरोबर? ओके. सबऑर्डिनेट क्लॉज इथं पुढे आहे. ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस. सबऑर्डिनेट क्लॉज कंजक्शन आहे ॲज. बरोबर आहे? आता लक्ष द्या. People were attracted to him as bees are. इथं होते पॉझिटिव्ह डिग्री. काय होते? पॉझिटिव्ह डिग्री. म्हणजे पीपलची तुलना बीज सोबत केली आहे.
people attract होतात जसं मधमाशा अट्रॅक्ट होतात तसं, म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज काय करतोय बघा, ऍडवर्ब क्लॉज आहे. या सबऑर्डिनेट क्लॉज as bees are attracted to cosmos. This is subordinate clause. And what is the type? काय प्रकार आहे? मस्त हसू वाटतंय. प्रकार काय? Adverb clause of degree of comparison. Comparison, degree of comparison, right? Now we have to stop for this topic. From tomorrow you have to bring English textbook. It is compulsory for you. You have to bring English textbook. Okay, thank you.